2300ची आहे का ही? ज्योती सायली किती लिटरची? मला माहितच नाही, इकडे आलीच नाही खूप दिवस झालं. तुला तुला काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? झालं काय, कुकर घेतला आणि याचं वायसर तिथे दुकानातच राहिलं. आता हे गेलेत आणायला वायसर. नमस्कार, मी संध्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज संध्याकाळी 3 ते 9 पर्यंतचा रुटीन पाहणार आहोत. सकाळची आणि दुपारची सगळी कामं आवरून घेतल्यानंतर संध्याकाळी जायचं होतं बाहेर. मला कुकर घ्यायचं होतं, त्यासाठी बाहेर जायचं होतं आणि थोडंफार सामान पण घ्यायचं होतं घरातलं. मग सगळंच घेऊन वापस येणार होतो आम्ही. तर त्यात सगळ्यात आधी आम्ही गेलो कुकर पाहायला. तालुका जरी असला ना तरी सगळ्या गोष्टी इथे भेटतात. जिल्ह्याच्या ठिकाणी जसं मोठं मार्केट असतं त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा बाहेर असं जिल्ह्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. आमच्या इथे सगळ्या गोष्टी मिळतात. खूप मोठे मोठे सुपर मार्केट्स, शॉप्स आहेत. त्यातलंच हे एक भांड्याचं दुकान आहे जे की एवढं मोठं आहे, खूप जास्त मोठं आहे आणि खूप व्हरायटीजचे कुकर मिळतात इथे. त्यामुळे मग मी इथेच आले, कारण इथे 1.5 लिटर पासून छोट्या कुकर पासून ते मोठ्या कुकर पर्यंत तुम्हाला इथे सगळ्याच व्हरायटी मिळतील. स्टीलच्या कढया, कास्ट आयर्नचे तवे, सगळ्याच गोष्टी इथे खूप छान होत्या. कढई छान होती, मला आवडली, पण आताच घ्यायची नाही ती. 2300ची आहे का ही? ज्योती सायली किती लिटरची? बघते इथे असं 6 लिटर आहे. इथे पण कुकर दिसायले हो. हे कोणतं आहे? मोठा आहे हो, पण कोण? कंपनी कोणतं काढलंय बघा. मिल्टनची दिसायली. मिल्टन वाला कितीला येते बघा बरं. कुकर घेतल्यानंतर घरी येताना सुपर मार्केटमध्ये गेलो आणि तिथे लागणारं जे सामान होतं तर ते घेतलं. त्यानंतर आधी सुद्धा तिथे त्याला जे पाहिजे होतं ते सगळं घेतलं. तरी सुद्धा घरी आल्यानंतर त्याला चिडचिड चालू होती की मला आणखीन घ्यायचे. खरं तर खूप जास्त उशीर व्हायला होता, त्यामुळे मग पटकन घरी वापस आलो. त्याला सांगितलं की उद्या घेऊ, नंतर जाऊ, पण तो ऐकायलाच तयार नाही, रुसून बसला होता. घरी पोळ्या होत्या, त्यामुळे मग येताना भाजी घेतली. संध्याकाळी काही बनवलं नाही, बाहेरूनच आणलं. खूप जास्त सामान होतं, त्यामुळे मग ॲटो केला आणि ॲटोमध्ये मग वापस आलोत घरी. सगळी आवडीने खरेदी केली आणि घरी आल्यानंतर मात्र एवढा मूड खराब झाला. आता तुम्हाला कळेलच पुढे काय झालं होतं ते. पूल कधी चालू झालं? लय दिवस झालं? बरं, मला माहीतच नाही, इकडे आलीच नाही खूप दिवस झालं. असं का? मागे खूप दिवस बंद होता ना. आधी त्याचं मात्र मन भरलं नव्हतं शॉपिंग करून, त्याला आणखीन काहीतरी घ्यायचं होतं, पण खूप उशीर झाला, त्यामुळे मग वापस घरी आलो. तर असा हा रुसून बसला होता तो, माझ्याकडे बघायला पण तयार नव्हता. आणि मुलं म्हटलं की हे असंच करतात. आम्ही गावाकडे राहत असल्यामुळे मार्केटला जायचं म्हटलं की थोडासा वेळ काढूनच जावं लागतं. त्यातल्या त्यात शाळा हे ते असल्यामुळे जाणंच होत नाही. तर त्याला असं वाटतं की गेल्यानंतर मात्र सगळ्याच गोष्टी घ्याव्यात आणि मगच वापस यावं. घरी येताना मात्र त्यांचे खूप जवळचे मित्र, त्यांनी मला बहीण मानले, तर त्यांच्या इथे जाऊन भेट देऊन आलो. आधी बघा कसा रुसलाय. त्याला काय पाहिजे होतं? सगळे म्हणतील मग अरे आधी असं कसं बॅड बॉय आहे. बघा आधी त्याला किती सामान घेतले, काय काय घेतलंय आधी त्याला माझ्या. आधी ते तू दाखव ना काय काय घेतलं रे तुला. भांड्याची कासकी. काय घेतलं? काय झालं तुला? तुला काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं सांग ना. काय पाहिजे होतं तुला? आदित्य झाला बोर. पण आदित्यला किती सामान घेतलं मी तुम्हाला दाखवते. जाऊ द्या, आदित्य दाखवत नाही, मीच तुम्हाला दाखवते. बघा आता आमच्या आदित्यला काय काय घेतले हे पहा. गेम, आदित्यसाठी गेम घेतला आहे, सबसिडी, लुडो. आणखीन आदित्यने काय घेतले, हे आहे पेन्सिल बॉक्स, ज्याच्यामध्ये हे आहे आदित्यच्या गाडीचं टायर है ना. आधीची गाडी पंक्चर झाली म्हणून आम्ही नवीन टायर घेतलंय. बघा
ठिश, अरे नाक फुटलं. ठिश. तर माझं पण फुटलं. त्यात काय दाखव ना पिशवीमध्ये. तुझं दे दाखव रे, हे कशाला दाखवतोयस. छोटी मोठी खरेदी. काय आहे बघ ना. अरे आधीने साबण घेतला. तू घेतली. आधी त्याने कपडे धुण्यासाठी साबण घेतले बघा. मी नाही. नाही माझी मम्मी घेतली. तुझं सामान संपलं का तुझं त्यातलं? नाही, संपलं का? अजून नाही. काय काय अजून नाही. चलो काय कर. बाय. आता आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय काय आणले. सगळ्यात आधी मी तुम्हाला कुकर जे घेतलं आहे ना ते दाखवणार आहे. आणि आधी त्याचा जो आहे ना गेम खेळणं चालू आहे. मी त्याच्याकडे कॅमेरा वळवला आणि मला कळालंच नाही की त्याच्याकडे कॅमेरा नाही आहे. यो त्याचं जेवण झाल्यावर मग थोडासा फ्रेश झाला आणि गेम खेळू लागलं. आधी त्याला इंडोअर गेम्स त्याला खूप आवडतात, तर त्यासाठी लुडो घेतला आहे. आणि आता मी दाखवते तुम्हाला कुकर. कुकर खूप छान क्वालिटीचं मिळालं मला. खाली इंडक्शन बेस आहे आणि खूप हेवी आहे. पण झालं काय माहिती का, पाठीमागे खूप घाई गडबड असली की असं काहीतरी होतं. एका कामासोबत 2-3 कामं करायला गेली की असा गोंधळ उडतोच. हे कुकर घेतलं आहे बघा. हे जवळपास 2 लिटरचं आहे. छोटंच घ्यायचं होतं मला, तर हे 2 लिटरचं आहे. त्याचं रिंगच आलं नाही. पण झालं काय, कुकर घेतला आणि याचं वायसर तिथे दुकानातच राहिलं. आता हे गेलेत आणायला वायसर. हे असं होतं. आमचे पण सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते. किचन वाटा सगळं आवरून घेतला. वरची टाकी भरण्यासाठी बोर चालू केला होता आणि मला आता घडीचे सेल पाहायचे होते, म्हणून आणलेलं जे सामान होतं ते थोडंसं चेक करत होते की घे सेलला कुठे सापडतो का पाहत होते. बहुतेक ह्याच्यात असतील. खूप सारं सामान घ्यायचं होतं पण संध्याकाळी उशीर झाला म्हणून पटकन आलो बाहेर. पर्यंत वरची टाकी भरली होती आणि मी बंद करायला गेले तर यांनी बंद केलं. त्यामुळे मग परत मध्ये आले आणि सामान काढायला सुरुवात केली. सगळं सामान घेतलं ना, खूप सारं सामान घेतलं. तर या सामानावरती ना ग्रिलचे 2 पॅकेट मला फ्री आले, जे की मी तुम्हाला दाखवते. माय फेवरेट बिस्किट. या आधीचे. आता उशीर झाला होता. सामान सगळं उद्याच काढणार होते, पण म्हटलं की आता घडीचे सेल जे होते ना, घडी बंद झाला होता, तर ते सेल काढण्यासाठी मी सामान काढत होते. हे प्रिलचे 2 पॅकेट्स मला असे भेटलेले आहेत ह्या सामानावरती. दुकानाला जाताना कुकरचं झाकण मात्र घरीच विसरून गेले आणि त्यांनी परत पाठवलं. त्यांनी म्हटले उद्या झाकण घेऊन या, मग तुम्हाला वायसर देतो. माझा खूपच मूड खराब झाला. सेल भेटत नाही वाटायला मला आता. कशात ठेवलेत? भेटले. शेवटी मला भेटले सेल. आणि मग आता उरलेलं सगळं सामान जे आहे ना, मी ते वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवून दिलं. आता उद्या याला व्यवस्थित लावून ठेवते दुसऱ्या डब्यामध्ये. हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.